आपलं स्वागत आहे। सोलापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कलमान्वये तक्रार देण्यात आली आहे। या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीच्या तक्रारीनुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका माण, किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई, जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे। हा प्रकार 3, 9 तसेच 10 डिसेंबर रोजी घडला आहे। पोलिसांनी सांगितले की तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे। न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे। यासाठी संशयित 1 आणि 2 यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले। तसेच जामीन अर्जाबाबत मदत करण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्याकरिता 5 लाख रुपयांची मागणी केली आहे।